तर रामकृष्ण हरी मित्रांनो, महाराष्ट्रात साजरा होणारा एक असा उत्सव, ज्या उत्सवामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक लाखोच्या संख्येमध्ये पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात व आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात। तो उत्सव अजून कोणता नव्हे तर तो उत्सव म्हणजे आषाढी वारी। काय आहे हा आषाढी वारीचा इतिहास व त्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला आजच्या व्हिडिओचा टॉपिकमध्ये इंटरेस्ट आला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व शेअर करा। जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम जाणून घेऊयात आषाढी एकादशीचे महत्त्व। आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान बाळगते। वारकरी संप्रदायामध्ये हा त्यांचा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो। ह्या दिवशी वारकरी लाखोच्या संख्येमध्ये पंढरपुरात दाखल होतात व श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात। असे म्हटले जाते की ह्या दिवशी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर निद्रा अवस्थेत जातात। असे मानले जाते की मनुष्याचा एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते। उत्तरायण म्हणजे देवांचे दिवस व दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण समाप्त होतं व दक्षिणायनाला सुरुवात होते। म्हणूनच ह्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा विष्णुशयनी एकादशीसुद्धा म्हटले जाते। तर मित्रांनो, चला जाणून घेऊयात वारी म्हणजे नक्की काय। वारी म्हणजे महाराष्ट्राच्या विविध गावांमधून सुरू होणारी पंढरपूरला जाऊन संपणारी एक सामूहिक पदयात्रा। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाला वारकरी असे म्हटले जाते। त्याचबरोबर वारकरी जो धर्म पाळतो त्याला भागवत धर्म असे म्हटले जाते। आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशी या दिवशी वारी निघते। त्याचबरोबर ती आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी, देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी व महाराष्ट्राच्या अशाच अनेक गावातून अनेक संतांच्या पादुकांच्या पालख्या निघतात व आषाढी वारीनिमित्त पंढरपुरास दाखल होतात। त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताई यांसारख्या संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे। त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठे स्त्री पुरुष याचा कोणताही भेद न करता सर्व त्याच भक्तिभावाने वारीमध्ये सहभागी होतात आणि पंढरीचा वास, चंद्रभागेत स्नान व विठ्ठलाचे दर्शन हेच भागवत धर्माचे शिकवण आहे। म्हणूनच भागवत धर्माची मानणाऱ्या प्रत्येक स्त्री व पुरुष याच्यामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस नेहमी लागलेलीच असते। मित्रांनो, चला जाणून घेऊयात या वारीचा इतिहास। 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे आपल्याला पुरावे दिसून येतात। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील हे पंढरीला वारीसाठी जात असत याचा आपल्याला इतिहासामध्ये उल्लेख दिसतो व त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या भागवत धर्माचा पताका आपल्या खांद्यावर घेतला व सर्व समाजातील सर्व जातींमधील लोकांना एकत्र केले व ह्या वारीच्या उत्सवामध्ये सामील केले। ज्ञानेश्वर महाराजांनंतर संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा वारसा पुढे चालू ठेवला व आज त्यांसारख्या संतांच्या योगदानामुळे आज आषाढी वारी ह्याला एवढं मोठं स्वरूप मिळालं आहे व ह्या वारीमध्ये आज प्रत्येक जाती धर्माची लोक एकत्र येतात। ज्यामध्ये कोणताही भेदभाव होत नाही, फक्त सर्व विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये दंग असतात व पंढरीच्या दर्शनासाठी पुढे सरकत असतात। त्यानो वारी ही दोन प्रकारची असते। सर्वप्रथम म्हणजे आषाढी वारी। या वारीनिमित्त अनेक संतांच्या पादुकांच्या पालख्या पंढरीत सामील होतात व भक्त लाखोच्या संख्येमध्ये पंढरीस येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात। दुसरी म्हणजे कार्तिकी वारी। या वारीनिमित्त भक्त आपल्या गावांमधून अनेक ठिकाणी जसं की देहू, आळंदी, पंढरपूर येथे जातात त्यांचे व विठ्ठलाचे दर्शन घेतात। तर मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी आळंदीहून पंढरपुरास येते व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी देहूहून पंढरपुरास दाखल होते व ह्या पालख्या पंढरपुरास दाखल होईपर्यंत त्यांना काही कालावधी लागतो व ह्या उत्सवाला पालखी सोहळा असे म्हणतात। तर चला आता जाणून घेऊया त्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य। प्रथम असणारं वैशिष्ट्य तो म्हणजे रिंगण। रिंगण ह्याला पालखी सोहळ्याचा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानला जातो। त्याचबरोबर या रिंगणाला पवित्र व श्रद्धेची संकल्पना असे मानले जाते। कडूस फाटा, वेळापूर आणि वाकरी येथे हा रिंगण सोहळा साजरा केला जातो। यामध्ये वारकरी आपल्या परस्परांचे हात धरून एक गोलाकार तयार करतात व त्या गोलाकाराच्या मध्यस्थ
येथील मोकळ्या जागेतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो व असे मानले जाते की संत ज्ञानेश्वर स्वतः त्या घोड्यावरती विराजमान असतात. त्यानंतर येणारे वैशिष्ट्य ते म्हणजे धावणे. हे मानले जाते की जेव्हा संत तुकाराम पदयात्रेने पंढरपुरात जात होते तेव्हा त्यांना वाखरी येथील एका छोट्याशा टेकडीवरून श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले व श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीमुळे ते वाखरीपासून पंढरपुरापर्यंत धावत गेले व श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्याचेच स्मरण म्हणून वाखरी येथील शेवटच्या टप्प्यापासून पंढरपुरापर्यंत धाव घेतात. तर मित्रांनो, ह्या आषाढी वारीनिमित्त प्रत्येक वारकरी भक्तिभावाने अभंग गात, टाळ चिपळ्यांचा गजर करत व फुगडी खेळत पंढरीच्या दिशेने चालू लागतो. त्यांच्या सर्वांच्या मनात, त्यांच्या सर्वांच्या हृदयात फक्त एकच ध्येय असतो, तो म्हणजे श्री विठ्ठलाचे दर्शन. तर मित्रांनो, असा पार पडतो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा एक महत्त्वपूर्ण सोहळा, तो म्हणजे आषाढी वारी. मित्रांनो, जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा. आपण भेटूयात अशाच कॉन्टेंटसोबत अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.